कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे शासकीय रुग्णालय आहे, शास्त्रीनगरचं, इथं आम्ही सर्वजण आलेलो आहोत. राऊत साहेब माझ्या बरोबर आहेत, त्याचबरोबर मंगेश भाऊ, जे प्रायव्हेट जी असोसिएशन आहे त्या भारतातली मेडिकल असोसिएशन, त्याचे ते अध्यक्ष आहेत. सादिया मॅडम इथे आहेत, ज्या आपल्या महानगरपालिकेमध्ये अधिकारी म्हणून तिथे काम करतात. तिथं आमचे महेश तपासे भाऊ असतील, आमचे पाटील साहेब जे जिल्हा अध्यक्ष, सर्व मान्यवर इथं आलेले आहेत. पोलीस प्रशासनातले लोक आहेत, नर्स पदाधिकारी इथं आहेत, डॉक्टर पदाधिकारी आहेत आणि श्रुतीताई ज्यांना तुम्ही बघितलं असेल 2 दिवसापूर्वी त्यांना मारहाण झाली, एका महिला डॉक्टरना मारहाण झाली आणि त्या खरं तर इथे असणाऱ्या स्टाफसाठी लढत होत्या. तरी सुद्धा रमेश म्हात्रे नावाचा जो इथला नगरसेवक आहे, सत्ताधारी आहे, त्यांनी त्या महिला डॉक्टरला सुद्धा मारहाण केली. वैभव नावाचा जो एक डॉक्टर आहे, त्याला सुद्धा तुम्ही बघितलं असेल, हे 4 किलोचं पुस्तक आहे, या रजिस्टरनी त्याच्या डोक्यामध्ये 5-6 वेळा मारहाण झाली आणि त्याचा आता स्कॅन करण्यासाठी, म्हणजे डोक्याचा स्कॅन करण्यासाठी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की 2 दिवसापूर्वी ही घटना घडली. बरेच लोक म्हणतात की याला डॉक्टर जबाबदार आहेत. अजिबात डॉक्टर जबाबदार नाही. जेव्हा एक महिला तिथं स्कॅन घेऊन आली होती, स्कॅन दुसऱ्या हॉस्पिटलचा होता, त्या स्कॅन मध्ये बघितल्यानंतर तिच्या पोटात जे बाळ होतं, त्या बाळाच्या गळ्याभोवती नाळ होती. आता हे जे हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचं, याच्यात लहान मुलांचा आयसीयू नाही. आता प्रोटोकॉल प्रमाणे जर वाटत असेल की बाळ जन्मल्यानंतर हे सी सेक्शन करू शकतात, पण प्रोटोकॉल असं सांगतो जर बाळाला त्रास झाला तर मग तिथं बाळाचा आयसीयू असणं महत्वाचं आहे. या शास्त्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये चांगलं आयसीयू असावं, बाळाचं आयसीयू असावं, यासाठी अनेक वेळा आंदोलन झालेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहे. त्यामुळे प्रोटोकॉल पद्धतीने इथले अधिकारी, डॉक्टर योग्य सल्ला दिला आणि सल्ला दिलाच दिला, पण हॉस्पिटल चूज करण्यामध्ये मदत केलं, तिथे ट्रीटमेंट करण्यासाठी मदत केली, ब्लड ग्रुप काय आहे, कुठं आपल्याला प्रोव्हिजन करता येईल ते यांनी सगळ्यांनी मदत केली. ॲम्ब्युलन्सचं नियोजन तिथं करण्यात आलं आणि पूर्णपणे मदत ही करण्यात आली होती. आणि ही करत असताना म्हात्रे नावाचे जे नगरसेवक आहे यांच्याशी सादिया मॅडम स्वतः तिथं बोलल्या होत्या. म्हणजे कुठल्या तरी व्हीआयपीचा हा मुद्दा होता म्हणून नाही, एका गरीब महिलेला न्याय मिळाला पाहिजे, बाळ जन्मल्यानंतर बाळाला कुठली अडचण होऊ नये, या भूमिकेतून इथं असणारे नर्सेस आणि डॉक्टर योग्य अशी भूमिका परवा संध्याकाळी त्यांनी घेतली. हा विषय तिथल्या तिथं संपला. महिला ज्या माता आहेत त्या चांगल्या तब्येतीच्या आहेत, आता त्यांना कुठेही काही मेडिकल त्रास नाही. आणि बाळ सुद्धा हे थोडंसं सुरुवातीला कमकुवत होतं कारण गळ्याला नाळ होती, पण आता जे कळालेलं आहे बाळ सुद्धा आता तंदुरुस्त आहे, त्या बाळाला काही अडचण नाही. मग अचानक हे जे रमेश म्हात्रे नावाचे गृहस्थ आहेत, नगरसेवक आहेत, सत्ताधारी आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये, तर हे इथे आले. यांनी वैभव नावाचे जे इथं डॉक्टर आहेत त्यांना मारहाण केली. त्यांच्याबरोबर 4 ते 5 लोक हे तिथे आले होते. अतिशय वाईट पद्धतीने मारहाण केली. त्याला एका कोपऱ्यात ढकललं, त्याच्या मागे महिला नर्स होती, त्यांच्या अंगावर ते वैभव पडले, त्या नर्सला मोठ्या प्रमाणात लागलं. आणि त्याच्याच बरोबर आमच्या ज्या डॉक्टर होत्या, महिला डॉक्टर, ज्या वरिष्ठांना फोन करण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्यांच्या समोर त्यांच्या नर्सेस आणि ह्यांना मारहाण होत होती. आणि तिथे असणारे जे म्हात्रे नावाचे नगरसेवक आहेत, रमेश म्हात्रे, यांनी त्यांच्या हाताला मारलं, महिलेच्या हाताला. एक तर पुरुषांनी महिलेला हात लावलाच नाही पाहिजे, त्याला मारलं, फोन खाली पाडला. आणि ही जी दहशत आहे ना, ती एकाच दिवशी झाली असं नाही, अनेक वेळा याच हॉस्पिटलमध्ये रमेशनी आणि त्याच्या गुंडांनी अनेक वेळा इथं असणाऱ्या नर्सेसला आणि डॉक्टरना त्रास दिलेला आहे. आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत. आम्ही पूर्णपणे नर्सेसला आणि डॉक्टरना त्या ठिकाणी पाठिंबा देतो. त्याच्याबरोबर आम्ही जेव्हा इथे असणाऱ्या पोलीस प्रशासनाशी बोललो आणि विचारलं की कोणाला कोणाला आतापर्यंत तुम्ही पकडलेलं आहे, एक तर BNSS कायद्याच्या अंतर्गत कलम टाकता येतात, जे टाकलेत. आणि दुसरा विषय होता तो म्हणजे 2010ला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा आपण एक ऍक्ट आणली होती डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी.
मेडिकेअर नावाची, त्या ऍक्टच्या अंतर्गत सुद्धा जे काही कलम टाकायला पाहिजे होते ते टाकले होते का आम्ही विचारलं तेव्हा नाही, पण आता पोलीस म्हणतायत की हो आम्ही टाकलेले आहेत, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो. हे नॉन कॉग्निझेबल म्हणजे कॉग्निझेबल हा गुन्हा आहे, दखलपात्र हा गुन्हा आहे. लगेचच्या लगेच त्याला पकडून जेलमध्ये टाकण्याचं प्रोव्हिजन याच्यामध्ये आहे आणि नॉन बेलेबल आहे. पण बघा काल 3 लोकांना पकडलं असं आम्हाला कळालं, पण जो हिरो होता म्हणजे जो स्वतःला हिरो समजत होता आणि जो त्या ठिकाणी नाटक करत होता, गुंडागर्दी करत होता, तो रमेश म्हात्रे आज सकाळी मीडिया समोर सहजपणे बाईट आणि मीडिया